नमस्कार. शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी ऋषी आहेर, हवामान अंदाजक आणि भौगोलिक अभ्यासक आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. तर राज्यात वातावरणात खूप मोठे बदलाव आपल्याला जाणवायला लागले आहे, कारण की बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही महासागरांमध्ये सध्या पावसाची स्थिती कायम आहे. आणि जो अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता त्याचा प्रभाव हा पुरेसा व खास काही जोर असा त्याला दिसला नाही. त्याच्यामुळे राज्याच्या ज्या भागांमध्ये ह्या पावसाचा जोर राहणार होता तो जोर थोड्याफार प्रमाणात काही कमी झाला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. 20 तारखेपर्यंतचा संपूर्ण अंदाज या व्हिडिओमध्ये आपल्याला दिला आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर जो कमी दाबाचा पट्टा हा बंगालच्या अरबी समुद्रात तयार झाला होता तो कमी दाब हा मुंबईच्या काही भागात, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, अहिल्यानगरचा काही भाग व मराठवाड्याचा काही भाग ह्या भागांमध्ये तो सक्रिय होता. आणि त्या कमी दाबामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये काल थोड्याफार प्रमाणात मेघगर्जना होऊन पाऊस झालेला आहे. आणि आपला अंदाज मात्र तो खरा ठरलेला आहे. मित्रांनो, राज्याच्या अनेक भागात काल पाऊस झाले आहे. मी व्हिडिओ देखील टाकला होता. तर बघूया 7 तारखे म्हणजे आजपासूनचा अंदाज. तर आजपासून राज्यात कसं वातावरण राहील, 7 तारखेला कोणत्या भागात पावसाचं प्रमाण राहणार आहे. तर 7 तारखेला आपण पाहू शकता कोल्हापूर, सोलापूर, नांदेड म्हणजे मध्य महाराष्ट्र, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागांमध्ये आज देखील पावसाचं वातावरण राहणार आहे. काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी मेघगर्जना होऊन जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला होताना दिसणार आहे. सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, नांदेड, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, नाशिकचा दक्षिण पट्टा, त्याच्याबरोबर नांदेड, वाशिम, नागपूरचा दक्षिणी भाग, लातूर, सोलापूर, बीड या भागांमध्ये खास करून आज पावसाची शक्यता खूप दाट आहे. हा पाऊस कोणत्या स्वरूपाचा राहणार आहे, तर हा पाऊस हा मेघगर्जनेसहित विजांच्या कडकडासहित पडणार आहे. आणि ह्या पावसाचे प्रमाण हे थोडे कमी स्वरूपाचे असणार आहे, परंतु शेतकऱ्यांना घाबरायचं नाहीये. पिकांना जीवदान ठरणारा हा पाऊस ठरणार आहे. 7, 8, 9 तारखेचा देखील अंदाज थोडासा त्याच पद्धतीने राहण्याची शक्यता आहे. 9 तारखेला देखील सकाळच्या 17 पासूनच सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, मराठवाड्याचा दक्षिण भाग व पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण भाग ह्या भागांमध्ये मित्रांनो खूप पुरेसा असा पाऊस या 3 दिवसात होणार आहे. खास करून पश्चिम महाराष्ट्राला या पावसाचा जोर हा अधिक स्वरूपाचा राहणार आहे, कारण की जो कमी दाब हा तयार झाला होता तो अरबी समुद्रात तयार झाला होता. आणि त्याचा मुख्यतः प्रभाव हा कोकण किनारपट्टी, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये त्याचा जोर अधिक राहणार आहे. मराठवाड्यात त्या कमी दाबाचा प्रभाव हा थोडा कमी प्रमाणात राहील. आणि विदर्भात देखील काही ठिकाणी या पावसाचा जोर हा हलक्या स्वरूपाचा राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी हलक्या सरी जाणवल्या आहे. आणि 10 तारखेचा अंदाज बघायला गेलं तर 10 तारखेला वातावरणात थोडे बदल होते आणि ह्या पावसाचा प्रभाव हा थोडासा कमी होते, परंतु घाबरण्यासारखं काही नाहीये. 10 तारखे आणि 11 तारखेच्या दरम्यान देखील राज्याच्या अनेक भागात स्थानिक वातावरण होऊन पावसाला सुरुवात होणार आहे. आणि 13 तारखेचा अंदाज देखील सेम तोच राहणार आहे. 13 तारखेला पाऊस काहीसा थोडासा विश्रांती घेतोय, परंतु 13 तारखेनंतर 1 दिवसांनी नंतर लगेचच 14 तारखेला मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे की बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाब सक्रिय होते. आणि त्या कमी दाबाचा मुख्यतः प्रभाव हा आपल्या महाराष्ट्रावर संपूर्ण राहणार आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात जोरदार ते अतिजोरदार, मुसळधार, काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा देखील पाऊस होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करायची नाहीये. 15 तारखेला तो कमी दाब सक्रिय होऊन महाराष्ट्राच्या दिशेने महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस पडणार आहे. खास करून त्याचा मुख्यतः 15-16 तारखेला प्रभाव हा आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात जाणवणार आहे. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागांना तो जोरदार स्वरूपाचा, तर मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा, सांगली या भागांना तर रेड अलर्ट देखील दिलेला आहे या दरम्यान. तरी बघू किती प्रभाव या कमी दाबाचा महाराष्ट्रावर राहणार आहे. काही ठिकाणी वादळी परिस्थिती देखील होऊ शकते आणि काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरायचं नाहीये. दुष्काळ पडणार नाहीये. राज्यात पुरेसा पाऊस होणार आहे. आणि तो कमी दाब हा संपूर्ण महाराष्ट्र व्यापतोय, म्हणजे तो असा नाहीये की फक्त ह्या भागातूनच त्याचा प्रवास येतो. त्या कमी दाबाचा प्रवास हा संपूर्ण महाराष्ट्रातून आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ज्या भागात पाऊस झाला नाही त्या भागांमध्ये ह्या पावसाचा प्रभाव हा अधिक राहणार आहे. 18 तारखेला देखील
तो कमी दाब मात्र गुजरातच्या दिशेने सरकत जरी असला तरी राज्यात स्थानिक वातावरण कायम राहणार आहे आणि स्थानिक वातावरण राहिल्यामुळे राज्यात पाऊस देखील तितकाच पुरेसा पडणार आहे। परंतु एक कमी थोडी मात्र आहे की जो महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग आहे त्या भागात थोडेसे पावसाचे प्रमाण हे कमी स्वरूपाचे दाखवले आहे, परंतु तेच प्रमाण 19, 20 आणि 21 तारखेला देखील भरून निघण्याची खूप दाट शक्यता आहे। 19, 20 आणि 21 तारखेला या कमी दाबाचा प्रभाव हा थोडा कमी होईल, परंतु स्थानिक वातावरण मात्र कायम राहणार आहे। तर स्कायमेट काय सांगते ते देखील बघणं खूप गरजेचं आहे, कारण की प्रत्येक मॉडेलचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना माहिती दिलेली कधी पण चांगली राहते, कारण की प्रत्येक मॉडेलचा अंदाज हा सारखा नसतोय। आपण ह्या मॉडेलचा अंदाज पाहिलं तर ह्या मॉडेलमध्ये पाऊस दाखवला आहे, तर स्कायमेटने 7 तारखेला राज्यात पाऊस दाखवला आहे, 8 तारखेला देखील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस दाखवला आहे, 9 तारखेला देखील स्कायमेटने पाऊस दाखवला आहे, 10 तारखेला स्थानिक वातावरण होऊन पाऊस दाखवला आहे, 11 तारखेला विदर्भ, मराठवाड्याचा दक्षिणेकडील भाग या भागात पाऊस दाखवला आहे, 12 तारखेला देखील पाऊस दाखवला गेलेला आहे, 13 तारखेला कोकण किनारपट्टीला पाऊस दाखवला, विदर्भाला पाऊस दाखवला, 14 तारखेला कोकण किनारपट्टी संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, 15 तारखेला कोकण किनारपट्टीला जोरदार स्वरूपाचा, 16 तारखेपासून मात्र राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू होते, 17 तारखेला देखील रेड अलर्ट म्हणून जोरदार स्वरूपाचा सरी होतात, 18 तारखेला या पावसाचा जोर अधिक राहून राज्याच्या संपूर्ण भागात पाऊस होणार आहे, 19 तारखेला देखील राज्याच्या अनेक भागात ढगफुटी सदृश व अतिमुसळधार पाऊस होणार आहे, 20, 21 दोन्ही तारखेला पाऊस